महावितरणच्या गलथान कारभारामुळे नेकनूरमध्ये एकाचा मृत्यू, नातेवाईकांसह ग्रामस्थ आक्रमक, मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी। बीड तालुक्यातील नेकनूर येथील रहिवासी सर्जेराव सोनाजी गुळवे हे शेळ्या चारण्यासाठी शेतात गेले असता विजेच्या तारेला चिटकून त्यांचा मृत्यू झालाय। काल दुपारी ते शेळ्या घेऊन शेतात गेले असता डीएड कॉलेज परिसरात खाली लोंबकळत असलेल्या तारेला अचानक चिटकून त्यांचा मृत्यू झाला। ही घटना आज सकाळी उघडकीस आल्यानंतर नातेवाईकांसह नेकनूर ग्रामस्थ आक्रमक झाल्यात। यापूर्वी अनेक वेळा महावितरणचे उपअभियंता देशपांडे यांना माहिती देऊन देखील तारांची दुरुस्ती करण्यात न आल्याने ही घटना घडली असल्याचं सांगत नागरिक आता आक्रमक झाले आहेत। अधिकाऱ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी नेकनूर पोलीस स्टेशनमध्ये लोकांनी गेल्या काही तासांपासून ठिय्या मांडलाय। तर या घटनेनंतर आता दोषी अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाणार का, हा खरा प्रश्न उपस्थित होतोय। स्टेशन मध्ये आलो, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांना नोकरीवरून काढलं पाहिजे। सर्जेराव गुळवे नावाचे ग्रस्त शेळ्या सोडून रानामध्ये गेले, परंतु संध्याकाळी शेळ्या मोकळ्या झाल्या घरी। मग घरच्यांना प्रश्न पडला की हे कुठे आहेत। मग आता संबंधित जे त्या अंबिकानगर मध्ये रहिवासी म्हणा अथवा जे ओळखी पाळखीचे नातेवाईक आहेत सगळे पोरं एक जीवाने त्यांना शोधाशोध केली। रात्री खूप उशिरा म्हणजे रात्रभर पोरं फिरत आहेत तरी त्यांना ते सापडले नाहीत। आणि सकाळी 7 वाजता आज सकाळी 7 वाजता डीएड कॉलेज जवळ राजबिहार बारच्या अगदी जवळच थोडं त्या ठिकाणी त्यांची बॉडी आम्हाला आढळून आल्यानंतर असं लक्षात आलं की LMKVची जी मोठी तार आहे का MSCB त्याच्या तारीला त्यांचा म्हणजे हे कपाळाला ती तार लागते आणि त्यांचा मृत्यू त्या ठिकाणी झाला। ते खाली पडले होते। मग आम्हाला दुःख वाटलं, आम्ही त्याकडे सगळे नेकनूरकर जमा झालो। परंतु माझं एक असं 100% मत आहे प्रांजळपणानं की MSEB जो कोणी इथला सहाय्यक अभियंता इंजिनियर आहे देशपांडे ते संपूर्ण त्यांची टीम या पूर्ण म्हणजे घटनेला जबाबदार आहे आणि त्याच्यावर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल व्हावेत म्हणून आम्ही जे 100-200 लोक या नेकनूर पोलीस स्टेशनमध्ये बसलोत। तर आमची मागणी जर इथल्या काही API साहेबांना जर मान्य केली तर ठीक, नाही तर मग पुढील आम्ही आक्रमकपणा एखाद्या होऊ शकतो, काय बी होऊ शकतंय। कारण माणूस आमचा गेलाय आणि इथल्या जर कर्मचाऱ्याला इथल्या जर इंजिनियरला त्याची जर त्या माणसाची किंमत नसेल तर मग ह्या हरामखोर नालायकाला आम्ही त्यांची जागा दाखवून देण्यासाठी सज्ज आहोत। आता आमची अशी मागणी आहे की हा जो संबंधित अधिकारी आहे हा एकदम मगरूरपणे वागणूक यांची आणि जी ती गोष्ट जे बी काही लाईटीच्या संदर्भात सांगितलेल्या गोष्टी आहेत। आता मी स्वतः पंचायत समिती सदस्य असताना त्यांना 2-3 वेळा 2-3 जागेवरचे ठिकाण सांगितलेले आहेत की अवघे तारा खाली आलेले आहेत, त्याच्यात काही घटना घडू शकते। शेतकऱ्याची समजा काही आमचे बांधव आहेत, जनावरवाले आहेत, सगळे हे जे लोक आहेत हे जाता येता काय घटना घडू शकते हे वारंवार त्यांना सांगितलेलं आहे, पण त्यांनी ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलेलं आहे।